नमस्कार. हे आपण आता फणसाचं झाड बघत आहोत आणि बरेच शेतकरी जे आहेत तर त्या शेतकऱ्यांची अशी शंका असते की फणस तर खूप येतात, परंतु बरेचसे फणस जे आहेत ते फणस गळून पडतात. तर याच्यावर काही उपाय करता येईल का? त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. फणस जे आहे या फणसाला दोन प्रकारचे फुलं येतात. पहिलं जे फुल आहे हे नर फुल असतं, दुसरं जे आहे मादी फुल असतं. तर आपल्याला ओळखता आलं पाहिजे की नर फुल कोणतं आहे आणि मादी फुल कोणतं आहे. आता समोर आपण बघत आहात आणि आपण जर त्याचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात पण येईल की पहिलं जे आहे हे जे आहे हे नर फूल आहे आणि दुसरं जे आहे हे मादी फूल आहे. आता नर फूल कसं ओळखायचं, तर याचा जो काय दांडा आहे हा लहान साईजचा असतो किंवा बारीक साईजचा असतो आणि मादी फूल जे आहे हे मादी फुलाचा दांडा जो आहे हा थोडा जाड असतो. तर ह्याच्यावरून आपल्याला ओळखता येतं की नर फूल कोणतं आहे आणि मादी फूल कोणतं आहे. त्याचबरोबर नर फुलं जी आहेत ही नर फुलं नंतर थोडेसे पिवळसर होऊन ते काळे पडून गळून पडतात आणि मादी फूल जे आहे हे मादी फुलाला पुढे फणस जे आहेत हे फणस लागतात. तर अशा प्रकारे आपण ओळखू शकतो नर फूल कोणतं आहे आणि मादी फूल कोणतं आहे. यानंतर पुढचा जो माझा व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण फणसामध्ये परागीभवन कसं करायचं याचा व्हिडिओ जो आहे हा लवकरच मी पोस्ट करेन. धन्यवाद.